महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। बाबरी मस्जिद पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची भाजपला नोटीस। या प्रकरणात क्लीन चिट देणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागालाही पाठवली नोटीस। 1 एप्रिल पासून बेस्ट बसचा प्रवास महागणार, तसेच रेल्वेची CVM कुपन 1 एप्रिल पासून बंद करण्याचा रेल्वेचा निर्णय। आणि काश्मीरात पुन्हा एकदा पुराने थैमान घातले। संततधार पावसाने खोऱ्यातील झेलम नदीने ओलांडली धोक्याची पातळी। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बाबरी मस्जिद पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह 20 जणांना नोटीस पाठवली। तसेच न्यायालयाने या प्रकरणात क्लीन चिट देणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागालाही नोटीस पाठवत 4 आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे। बाबरी मस्जिद पाडल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 साली लालकृष्ण अडवाणीसह मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, उमा भारती, साध्वी ऋतुंभरा, कल्याण सिंह आणि VPचे काही नेते अशा 20 जणांना आरोपातून मुक्त केलं होतं। मात्र न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध फैजाबाद येथील रहिवासी हाजी मोहम्मद अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। CBI अडवाणीसह भाजपच्या इतर नेत्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे असे त्या याचिकेत म्हटलं आहे। या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अडवाणीसह इतर 20 नेते व CBIला नोटीस पाठवून 4 आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे। 1 एप्रिल पासून बेस्ट बसचा प्रवास आता महागणार असून त्याच्या तिकिटाचे दर वाढीचे चटके आता सामान्य नागरिकांना सोसावे लागणार आहे। तर रेल्वेची CVM कुपनही 1 एप्रिल पासून बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याने हा महिना प्रवाशांसाठी एकूणच डोकेदुखी ठरणार आहे। स्थानकांवर आपले नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही अधिक असते। यामध्ये तर रॅली, उत्सव, जत्रा या काळात रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। एकूणच उत्पन्न जास्त मिळावे आणि स्थानकांवर असणारी गर्दी ही आटोक्यात राहावी यासाठी प्लॅटफॉर्मचे तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय 1 एप्रिल पासून लागू केला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले। या निर्णयामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटातून मिळणारे उत्पन्न दुप्पट होणार आहे। रेल्वे प्रवाशांना हा फटका बसत असतानाच दुसरीकडे तिकिटांचा सहज सोपा पर्याय असणारी CVM कुपन सेवाच आता बंद केली जाणार आहे। 7 महिन्यापूर्वी विध्वंसकारी महापुराचा सामना करणाऱ्या काश्मीरात पुन्हा एकदा पुरानं थैमान घातले। संततधार पावसाने खोऱ्यातील झेलम नदीची धोक्याची पातळी ओलांडली आहे। बडगाम जिल्ह्यात 4 ते 5 घरे दरडीखाली दबल्याने 10 जण ठार झाले असून 21 लोक बेपत्ता आहेत। प्रशासनाने काश्मीरात पूरस्थिती जाहीर केली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता खोऱ्यात डेरे दाखल झाले असून केंद्राने पूरग्रस्त जम्मू काश्मीरला मदत व बचाव कार्याकरिता तातडीने 200 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। राज्यात मागील 36 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदी ओसांडून वाहत आहे। मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या विरोधात तक्रार केल्यावर आता मनसेचे संदीप देशपांडे यांच्याही विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून निधीचं वाटप व्हावं यासाठी संदीप देशपांडेंना फोन केला, पण त्यांनी कट रचून संभाषण रेकॉर्ड केल्याचा आरोप या तक्रारीत आहे। मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यासोबत महापौरांचं भाषण एका ऑडिओ क्लिपमधून समोर आलं होतं। अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या 100 कोटी रुपयांपैकी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी महापौरांनी कंत्राटदारांच्या मदतीने मुंबईतील विविध वॉर्डातील कामांसाठी दिला आहे। या विकास कामातून महापौरांना कंत्राटदाराकडून घसघशीत टक्केवारी मिळाल्याचा मनसेचा आरोप आहे। दरम्यान मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी ऑडिओ क्लिपमधला आवाज हा आपलाच असल्याची कबुली दिली आहे। मात्र ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक करणं नैतिकतेला धरून आहे का असा सवाल आंबेकर यांनी उपस्थित केलाय। दुसरीकडे विधानसभेत संदीप देशपांडे विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी शिवसेनेचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभू यांनी सुरू केली आहे। महापौरांची ऑडिओ क्लिप उघड झाल्यावर संदीप देशपांडेंनी विधिमंडळ परिसरात माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली। त्यामुळे विधिमंडळाचा सदस्य नसताना विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलल्याप्रकरणी प्रभू हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी आहे। विषय मी लेखी तक्रार माझ्या लेटरवरती पोलीस चौकीमध्ये दिलेली आहे आणि योग्य ती कारवाई करण्याचे मी त्यांना त्याच्यात विनंती केलेली आहे। आणि जी काही शंका करायची आहे ती आता पोलीस खात्याने करायची आहे एवढं मी आता सांगते। नाही, जी क्लिप ते दाखवत आहेत सार्वजनिक प्रसार माध्यमातून ती कितपत योग्य आहे, ते नैतिकतेला धरून आहे का,
आणि त्याबद्दल मला स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं आणि जे काय आहे ते स्पष्ट करावं, माझा आवाज आहे. राज्याचे शहरीकरण झपाट्याने होत असून पंतप्रधानांनी 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातही हा निर्णय अंमलात आणण्यासाठी पुढील 5 वर्षात 9 लाख परवडणारी घरे बांधण्यात येतील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधानसभेत केली आहे. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मेहता म्हणाले, 2022 पर्यंत मुंबईत एकूण 11 लाख तर मुंबई बाहेर 7 लाख घरे बनवण्यात येणार आहे. यापैकी पुढील 5 वर्षात 50% म्हणजेच एकूण 9 लाख घरे तयार करण्यात येणार आहेत. याचबरोबर म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास हा म्हाडाकडून नव्हे तर SRA मार्फत होईल. म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडातर्फे होईल, अशी घोषणा याआधीच सरकारकडून करण्यात आली होती. मात्र अद्याप म्हाडाला विकास करता आलेला नाही. यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. शबरी, रमाई तसेच राजीव गांधी अशा सर्व योजना एकत्र करून राज्यभरातील कच्ची घरे पक्की करून देता येऊ शकतात का, यासाठी सरकार विचार करत आहे. याचबरोबर पोलिसांना मालकी तत्त्वावर घरे देण्यात येतील. स्लम बोर्डाच्या कामात आमदार फंड वापरला जातो, मात्र यात घोटाळा होत असल्याची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. यापुढे हे प्रकार टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना थेट निलंबित केले जाईल, असंही मेहता यांनी स्पष्ट केलंय. कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट याने शेतकऱ्यांसह राज्यातील सत्ताधारी पक्ष त्रस्त असतानाच राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी असल्याचं भीषण वास्तव्य पुढे आले आहे. परिणामी आगामी काळात शेती, उद्योग आणि पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून, असा गंभीर प्रश्न सरकारपुढे निर्माण होणार आहे. गेल्या वर्षी याच वेळी प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 48% होता. तो आज घडीला 37% एवढाच शिल्लक आहे. राज्यातील सर्व मोठी धरणे व प्रकल्पात 23 मार्च 2015 रोजी 11,380 दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणीसाठ्याची नोंद असून गेल्या वर्षी याच दिवशी 13,265 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. राज्यातील हा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला पाणी प्रश्न मोठे डोकेदुखी ठरणार आहे. दुनियादारी, प्यारवाली लव्ह स्टोरी, क्लासमेट आणि आता हंटर असे एकापेक्षा एक सरस चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्याने सई ताम्हणकर सध्या फॉर्ममध्ये आहे. सईला फेमिनाकडून मोस्ट पॉवरफुल वुमनचा पुरस्कार जाहीर झालाय. सईच्या कामगिरीबद्दल फेमिना मोस्ट पॉवरफुल वुमनचा पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल स्वतः सईने ट्विटरवर ट्विट केले आहे. मात्र 9 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या फेमिना पुरस्कार सोहळ्यात सई परीक्षक सुद्धा असल्याने या पुरस्काराच्या वेगळ्याच चर्चा रंगतायत. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.